लग्नात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे नवरीच्या आईलाच कर्णबधिरत्व आलं असून यासह अनेक व्यक्तींना सुद्धा याचा सामना करावा लागला असून या बातमीनंतर आम्ही अस्मिता विजनच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण आवाहन करतोय। सण उत्सव किंवा लग्न सराई सुरू असताना आपल्याला यापासून कोणतीही इजा होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी। कोरेगाव तालुक्यातील एका गावात लेकीच्या लग्नात वाजणाऱ्या डीजेमुळे चकतीच्या आईला कर्णबधिरत्व आलं। सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत तब्बल 8 युवकांनाही कर्णबधिरत्व आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिरवणूक म्हटलं की ध्वनिक्षेपकाच्या भिंतीवर चढून नाचण्याची झिंग तरुणाई अनुभवते। मात्र अनेकांना मिरवणुकीत डोके दुखणं, मळमळ, रक्तदाब वाढणं, चक्कर येणं, कर्णबधिरत्व होण्याच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं। आवाजाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली पातळी हे या त्रासामागचं मुख्य कारण। ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करून त्यांच्यासमोर नाचणारे कार्यकर्ते मिरवणुकीनंतर कानादडे बसल्याचं अनुभवता येतं। सांगली जिल्ह्यातील बत्ती शिराळा येथे नागपंचमीचा मोठा उत्सव साजरा होतो। यंदा एकाच गावात तब्बल 80 डीजे लावले होते। मद्याच्या धुंदीत असणाऱ्या तरुणाईनं सुद्धा बेफाम नृत्य केलं, पण मिरवणूक संपल्यानंतर काही युवांना रिंगिंग इयर अर्थात कानात आवाज येण्याचा त्रास जाणवू लागला। काहींनी स्थानिक उपचार घेतले, पण 8 तरुणांना काहीच ऐकू येत नसल्याचं आढळलं। या तरुणांचे पडदे शाबूत आहेत, मात्र डीजेच्या ध्वनिलहरीमुळे कानांच्या नसांना त्रास झाला आणि ते पूर्णपणे कर्णबधिर झाले आहेत। त्यामुळं एक महत्त्वपूर्ण आवाहन की डीजेमुळं अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतंय। त्यामुळं कमीत कमी आवाजामध्ये आपण या डीजेच्या तालावर थिरकावं असंच या घटनेनंतर म्हणावं लागेल।